Hello dear student, welcome in the next part from our chapter reproduction in lower and higher animals. ज्याच्यामध्ये आपण मागच्या पार्टमध्ये आपण काय बघितलेलं होतं, रिलेटेड विथ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपण स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी हा पार्ट आपण फिनिश केलेला होता. आणि पार्ट्स ऑफ ओव्हरीमध्ये आपण बघितलेलं होतं रिलेटेड विथ द पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स, देन युटेरस, देन वजायना. आता त्यानंतर रिमेनिंग जे पार्ट्स आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे रिलेटेड विथ द रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स बघतोय आपण. याच्यामध्ये द नेक्स्ट पार्ट आफ्टर द वजायना, द फिफ्थ पार्ट एक्सटर्नल जेनिटॅलिया, एक्सटर्नल जेनिटॅलिया. ह्या पार्टची आपण माहिती घेऊया. तर ह्याच्यामध्ये एक्सटर्नल जेनिटॅलिया जो ऑर्गन आहे हा एक्सटर्नल पार्ट आहे, विच इज और द पार्ट इज एक्सटर्नल टू द वजायना. आणि हा जो पार्ट आहे ह्याला कलेक्टिवली इट इज नोन बाय द नेम ॲज वल्वा किंवा वल्वा असं त्याला म्हटलं जातं. सो द एक्सटर्नल जेनिटॅलिया इज ऑल्सो नोन बाय द नेम ॲज वल्वा असं त्याला म्हटलं जातं. मीन्स इट इज अ कव्हरिंग और अ रॅपिंग पार्ट. किंवा त्याला आणखीन एक दुसरं नाव आहे, इट इज ऑल्सो रेफर्ड बाय द नेम ॲज पुडेंडम, PUDENDUM. So these are the alternative names for the external genitalia. आणि it includes कोणते parts येतात external genitalia. It includes the parts as the vestibule, then it shows labia minora, then the next part is labia majora, and the last is of the mons pubis, MONS PUBIS. So these are the parts associated with the external genitalia, which is also referred by the name as vulva or the pudendum असं त्याला म्हटलं जातं. आता वेस्टिब्यूल हा जो पार्ट आहे हा काय आहे, इट इज अ मेडियन वर्टिकल डिप्रेशन. हा काय आहे तर इट्स अ मेडियन वर्टिकल डिप्रेशन विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज दी वेस्टिब्यूल असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी मेडियन व्हर्टिकल जे डिप्रेशन आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज वेस्टिब्यूल. आता हे जे वेस्टिब्यूल आहे इट एन्क्लोजेस युरेथ्रल अँड वजायनल ओपनिंग. म्हणजे ह्या ठिकाणी दोन ओपनिंग्ज असतात, एक ओपनिंग वरच्या बाजूला आणि दुसरं जे ओपनिंग आहे ते खालच्या बाजूला प्रेझेंट असलेलं आपल्याला आढळून येतं. वरच्या बाजूला जे ओपनिंग आहे इट इज कॉल्ड ॲज दी युरेथ्रा और युरेथ्रल ओपनिंग, अँड द ओपनिंग विच इज प्रेझेंट टुवर्ड्स द लोअर साइड इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज वजायनल ओपनिंग. Okay, so it's a depression which is present at the center which bears the two openings. युरेथ्रा मधून युरिन बाहेर पडतं, तर वजायनल ओपनिंग मधून मेन्स्ट्रुअल फ्लुइड वगैरे जे आहे ते काय होतं त्या ओपनिंग मधून बाहेर पडतं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे इट इज कॉल्ड ॲज दी लेबिया मेजोरा. आपण आत्ता बघितलं ते वेस्टिब्यूल. नाव द नेक्स्ट पार्ट इट इज लेबिया मायनोरा. आता लेबिया मायनोरा काय आहे, इट इज द पेअर ऑफ और इट इज अ पेअर ऑफ थिन फोल्ड्स इनर टू द लेबिया मेजोराच्या आतमध्ये जो थिन फोल्ड असतो स्किनचा
इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज लेबिया मायनोरा असं त्याला म्हटलं जातं. जे ह्या ठिकाणी डायग्रॅममध्ये जर दाखवायचं झालं तर अशा रीतीने हा इथे जो एक थिन फोल्ड प्रेझेंट असतो स्किनचा, इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज लेबिया मायनोरा. ठीक आहे. तर लेबिया मायनोरा इज अ पेयर्ड, दोन्ही बाजूला असणारा काय थिन फोल्ड ऑफ अ स्किन विच इज अराउंड द, आपल्याला सांगता येईल की वेस्टिब्युलच्या भोवती असणारा तो काय आहे तर फोल्ड्स ऑफ अ स्किन त्या ठिकाणी प्रेझेंट असतात, विच कलेक्टिवली मर्ज पोस्टेरियरली टू फॉर्म द फोर्चिटी. ते पोस्टेरियरली एकमेकांशी युनाइट होतात आणि त्या ठिकाणी ते काय तयार करतात, द रिजन विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज फोर्चिटी रिजन असं त्याला म्हटलं जाईल. व्हाईल टुवर्ड्स अँटेरियर एंड दे कन्वर्ज इन टू हुड लाईक कव्हरिंग, किंवा त्यांच्यापासून काय तर हुड लाईक कव्हरिंग लाईक दिस असं त्यांच्यापासून काय होतं तयार झालेलं. आपण म्हणजे पोस्टेरियर साईडला दे आर गोइंग टू फॉर्म अ स्ट्रक्चर विच इज कॉल्ड ॲज दी फोर्चिटी, आणि ह्या बाजूला आहे ते कसं दिसतं तर हुड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट किंवा त्या ठिकाणी फॉर्मेशन झालेलं आपल्याला आढळून येतं. कव्हरिंग अराउंड द क्लिटोरिस, म्हणजे ह्या ठिकाणी जे थोडासा असा प्रोजेक्टिंग पार्ट दिसतो आपल्याला, त्या प्रोजेक्टिंग पार्टच्या वरती ज्याप्रमाणे असं स्ट्रक्चर असतं हुड लाईक स्ट्रक्चर, इट इज गोइंग टू फॉर्म अराउंड द क्लिटोरिस या ऑर्गन भोवती ते फॉर्म करतं टुवर्ड्स द अँटेरियर साईडला ते फॉर्म करताना. आता त्यानंतरचा नेक्स्ट जो स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली इट इज नथिंग बट दी, आपण क्लिटोरिसबद्दल माहिती घेऊ. क्लिटोरिस किंवा क्लायटोरिस असं सुद्धा म्हणतात. तर क्लिटोरिस हा जो ऑर्गन आहे तो का आहे, ए स्मॉल कोनिकल अँड सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन. जे ह्या ठिकाणी हा जो अँटेरियर साईडला हुड लाईक पोर्शन आहे लेबिया मायनोराचा, त्या ठिकाणी एक प्रोजेक्शन प्रेझेंट असतं, अ स्मॉल इरेक्टाईल प्रोजेक्शन विच इज अ सेन्सिटिव्ह. तर ह्या ठिकाणी एक कोनिकल अशा रीतीने प्रोजेक्शन प्रेझेंट असतं विच इज स्मॉल अँड सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन लाईंग ॲट द अँटेरियर एंड ऑफ लेबिया मायनोरा. आणि ते जे असतं ते कशाने बनलेलं असतं, इट इज मेडअप ऑफ अ इरेक्टाईल टिश्यू. कशाने बनलेलं असतं ते इरेक्टाईल टिश्यूने बनलेलं असतं. आणि धिस रिजन इज इरेक्टाईल टिश्यूनं काय म्हटलं जातं तर कॉर्पोरा कॅव्हर्नोसा असं म्हटलं जातं. कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. अँड these corpora cavernosa are homologous to the penis. They are homologous to penis. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी MCQ विचारला जाऊ शकतो. कॉर्पोरा किंवा द ऑर्गन विच इज होमोलॉगस टू पेनिस ऑफ द मेल प्रेझेंट इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इट इज द नेम ऑफ ऑर्गन इज क्लिटोरिस. ह्या त्या ऑर्गनला म्हटलं जातं. किंवा क्लिटोरिस इज मेडअप ऑफ इरेक्टाईल टिश्यू कॉल्ड कॉर्पोरा कॅव्हर्नोसा असं त्या टिश्यूंना म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट जे स्ट्रक्चर आहे पार्ट आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज लेबिया मेजोरा. आता लेबिया मेजोरा काय आहे, इट इज ऑल्सो पेयर्ड फ्लेशी फोल्ड्स ऑफ स्किन फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ वल्वा. वल्वाची जी बाउंड्री आहे ती ज्या फ्लेशी स्किन स्ट्रक्चरने तयार झालेली असते, मीन्स द स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट like this. This structure it is referred by the name as labia majora. हे थिन फोल्ड्स असतात मायनोराचे. लॅबिया मेजोराचे कसे असतात थिक फोल्ड्स, आणि ते पण कसे असतात तर पेअर्ड असतात. दे आर गोइंग टू फॉर्म द बाउंड्री ऑफ वल्वाची ती बाउंड्री तयार करतात. अँड दे आर होमोलॉगस टू द स्क्रॉटम. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्यांचे टेस्टीज जसे स्क्रॉटममध्ये असतात ते स्क्रॉटमचं जसं स्ट्रक्चर असतं तसंच ह्या लॅबिया मेजोराचे फोल्ड्स ऑफ स्किन आहेत ते त्याप्रमाणे स्ट्रक्चर असतं. त्यानंतर दे सराउंड अँड प्रोटेक्ट द पार्ट्स ऑफ अ एक्सटर्नल जेनेटालिया अँड एन्क्लोजेस द युरेथ्रल अँड वजायनल ओपनिंग इन द वेस्टिब्युल.
अर्थात हा कसा आहे तर बाहेरचा भाग आहे, ठीक आहे. त्यामुळे तो आतले जे डेलिकेट ऑर्गन्स आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम मॅजोरामार्फत केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट मॉन्स प्युबिस. आता मॉन्स प्युबिस काय आहे? इट इज अ फ्लेशी इलिव्हेशन अबाव द लॅबिया मॅजोरा. आता ह्या ठिकाणी वरच्या बाजूला जे फ्लेशी एलिव्हेशन असतं, दॅट फ्लेशी इलिव्हेशन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज, त्याला काय म्हटलं जातं तर मॉन्स प्युबिस. म्हणजे इथं थोडासा असा फुगीर भाग असतो. दॅट रिजन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज मॉन्स प्युबिस. मॉन्स प्युबिस असं त्यांना म्हटलं जातं. आता हा जो पार्ट आहे द मॉन्स प्युबिस अँड आउटर पार्ट ऑफ लॅबिया मेजोरा शो प्युबिक हेअर ग्रोथ. म्हणजे प्युबर्टीच्या दरम्यान ह्या ठिकाणी काय आढळते तर हा जो पूर्ण रिजन आहे लॅबिया मेजोराचा आणि हा ह्या ठिकाणी मॉन्स प्युबिसचा ह्या ठिकाणी हेअर ग्रोथ आढळते. सो दीज आर द पार्ट्स असोसिएटेड विथ द एक्सटर्नल जेनिटालिया और वल्वा और दी पुडेंडम. Which are the structure? Vestibule, labia minora, then clitoris, then labia majora and that of the mons pubis. Now the next part associated with the reproductive. So the next part associated with reproductive system is accessory glands, which are also known by the name as vestibular glands किंवा त्यांना बार्थोलिन्स ग्लँड्स असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जशा कॉपर्स ग्लँड्स प्रेझेंट असतात किंवा ज्याला आपण बल्बो युरेथ्रल ग्लँड्स म्हणतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जे वेस्टिब्यूल आहे त्या वेस्टिब्यूलच्या ठिकाणी जे व्हजायनल ओपनिंग प्रेझेंट आहे त्याच्याबरोबर दोन्ही साईडला छोट्याशा बल्ब लाईक ग्लँड्स प्रेझेंट असतात ज्यांना वेस्टिब्युलर ग्लँड्स किंवा बार्थोलिन्स ग्लँड्स म्हणतात. आणि ह्या ग्लँड जे सिक्रिशन सिक्रीट करतात इट ॲक्ट्स ॲज अ किंवा लुब्रिकेटिंग फ्लुइड त्या काय करतात तर सिक्रीट करतात. सो दीज आर द पेअर्ड स्मॉल ग्लँड्स. आता त्यानंतरचं रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमधलं द लास्ट पार्ट इन द फॉर्म ऑफ मॅमरी ग्लँड्स. आता मॅमरी ग्लँड्स ज्या आहेत ह्या मॅमरी ग्लँड्स कशा असतात तर पुस्तकामध्ये तुम्हाला फिगर नंबर 2.7 दिलेले बघा, सेक्शन व्ह्यू ऑफ मॅमरी ग्लँड्स. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे सेक्शन व्ह्यू ऑफ मॅमरी ग्लँड. सो रेफर दॅट डायग्रॅम अलॉंग विथ द एक्सप्लेनेशन. आता ह्या मॅमरी ग्लँड्स ज्या असतात ह्या मॅमरी ग्लँड्स काय आहेत? सो दीज आर द पेअर्ड राऊंड स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट. कुठे असतात तर अँटेरियर थोरॅक्स पार्टमध्ये प्रेझेंट असणाऱ्या इन द पेक्टोरल रिजन. ज्या पेक्टोरल रिजनमध्ये आपल्याला काय आढळतं तर मागच्या बाजूला आपल्याला रिब्स आढळतात. तर 2nd to 6th रिब्स याच्या पुढच्या बाजूला आपल्याला पेअर्ड स्ट्रक्चर्स अँटेरियर थोरॅक्समध्ये आपल्याला मॅमरी ग्लँड्स ह्या सिच्युएटेड असलेल्या आढळून येतात. आता ह्या ज्या मॅमरी ग्लँड्स आहेत त्या कशा आहेत किंवा कशा बनलेल्या आहेत? दीज आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स. MCQमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मॅमरी ग्लँड्स आर मॉडिफाईड डॅश डॅश ग्लँड्स. सो दीज आर द मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स आहेत त्या. आता ह्या मॅमरी ग्लँड्स ज्या आहेत विच आर राऊंड इन शेप दे शो और दे आर मेडअप ऑफ. त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात काय आढळतं तर फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आणि लॅक्टिफेरस डक्ट्स त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. तर अशा ह्या ज्या मॅमरी ग्लँड्स आहेत ह्या मॅमरी ग्लँड्समध्ये दे शो द स्ट्रक्चर्स ॲज, त्यांच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं? सो दे शो द स्ट्रक्चर्स ॲज दी प्रेझेन्स ऑफ, सो द स्ट्रक्चर्स ॲज याच्यामध्ये मॅमरी टिश्यू मॅमरी ग्लँड्स जे आहेत ह्या मॅमरी ग्लँडचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय आढळतं? द ग्लँड्युलर टिश्यू ऑफ ईच ब्रेस्ट इज डिव्हायडेड इन टू. म्हणजे ह्या ठिकाणी जी येणारी कुठली ग्लँड आहे? द ग्लँड्युलर टिश्यू ऑफ ईच ब्रेस्ट इज डिव्हायडेड इन टू 15 to 20 इरेग्युलरली शेप्ड मॅमरी लोब्समध्ये ती काय होते? डिवाइड होते. म्हणजे ह्या ठिकाणी येणारी जी काय आहे तर ग्लँड्युलर टिश्यू आहे ती कशामध्ये डिवाइड होते तर
मॅमरी लोब्समध्ये डिवाइड होते आणि ईच लोब विथ ॲल्व्हिओलार ग्लँड्स अँड लॅक्टिफेरस डक्ट. याच्याबरोबर काय असतं प्रेझेंट? इट शोज द ॲल्व्हिओलार ग्लँड्स अँड दी लॅक्टिफेरस डक्ट. आता ॲल्व्हिओलार ग्लँड्स जे आहेत, हे ॲल्व्हिओलार ग्लँड्स काय सिक्रेट करतात? दिस ग्लँड्स सिक्रेट मिल्क्स. त्याच्यामधून काय सिक्रेट केलं जातं? मिल्क सिक्रेट केलं जातं. आणि हे जे मिल्क आहे, हे मिल्क विच इज स्टोर्ड इन द ल्युमेन ऑफ ॲल्व्हिओलार. म्हणजे ह्या ठिकाणी हे मिल्क कशामध्ये स्टोअर केलं जातं? तर हे ग्लोब्युलर जे स्ट्रक्चर दिसतात त्या ॲल्व्हिओलामध्ये ते काय केलं जातं? स्टोअर केलं जातं. त्यानंतर द ॲल्व्हिओलार ओपन इन टू द मॅमरी ट्युब्युल्स. ते कशामध्ये ओपन होतात? मॅमरी ट्युब्युल्समध्ये ओपन होतात. आणि ट्युब्युल्स ऑफ ईच लोब जॉईन टू फॉर्म मॅमरी डक्ट. हे ट्युब्युल्स काय होतात? एकमेकांना जॉईन होतात आणि काय तयार होतं? ह्या ठिकाणी तर मॅमरी डक्ट होतं तयार. त्यानंतर मेनी मॅमरी डक्ट्स जॉईन टू फॉर्म ए वायडर मॅमरी ॲम्प्युला. आता हे जे सगळे डक्ट आहेत ते एकमेकांशी जोडले जातात आणि ह्या ठिकाणी वायडर काय तयार होतं? तर मॅमरी ॲम्प्युला त्या ठिकाणी काय होतो? तयार होतो. आणि तो कशाशी जॉईन होतो? इट जॉईन्स विथ दी लॅक्टिफेरस डक्ट. हा जाऊन कशाची जॉईन होतो? तर या ठिकाणी प्रेझेंट असणारं जे लॅक्टिफेरस डक्ट आहे त्याच्याशी जॉईन होऊन इट कॉन्वर्ज टुवर्ड्स दी निपल. निपलच्या ठिकाणी येऊन ते काय होतात? कन्वर्ज होतात. आणि हा जो प्रोजेक्टिंग एरिया दिसतोय ऑन द सरफेस ऑफ मॅमरी ग्लँडच्या टिपला, इट इज रेफर्ड बाय दी निपल. आणि ह्या निपलच्या भोवती काय प्रेझेंट असतो? तर स्किनचा कलर कसा असतो ह्या ठिकाणी? डार्क ब्राऊन कलर स्किन एरिया विच इज प्रेझेंट अलॉंग विथ निपल टू द म्हणजे ऑन द सरफेस ऑफ दिस मॅमरी ग्लँड. इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज एरिओला असं त्याला म्हटलं जातं. मीन्स द टिप ऑफ ब्रेस्ट इट इज सराउंडेड बाय अ डार्क ब्राऊन कलर अँड सर्क्युलर एरिया ऑफ द स्किन. इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज एरिओला. तर हा प्रश्नसुद्धा तुम्हाला MCQsमध्ये विचारला जाऊ शकतो. द डार्क ब्राऊन colored area, circular area present around the nipple, it is called as the areola. तर अशा ह्या ब्रेस्टची जी डेव्हलपमेंट आहे इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ टू हॉर्मोन्स इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन सिक्रेटेड बाय द ओव्हरीकडून सिक्रेट केले जाणारे. तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे हॉर्मोन सिक्रेट केलं जातं विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ज्या लॅक्टिफेरस ग्लँड आहे ज्यांच्याकडून पार्च्युरेशन नंतर मिल्क प्रोड्यूस केलं जाणार आहे, इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन. सी द नेम ऑफ हॉर्मोन, इट इज कॉल्ड ॲज लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन. कॅपिटल LTH लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन किंवा त्याला दुसरं नाव आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोलॅक्टिन हॉर्मोन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. विच हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस ट्युब्युल्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस ट्युब्युल्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. म्हणजे त्या ठिकाणी दूध तयार करणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्यांची वाढ इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कोणता हॉर्मोन? लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन किंवा ज्याला प्रोलॅक्टिन हॉर्मोन असं सुद्धा म्हटलं जातं. सो दिस इज रिलेटेड विथ द लास्ट पार्ट फ्रॉम द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन द फॉर्म ऑफ मॅमरी ग्लँड्स इन्क्लुडेड इन ॲसेसरी ग्लँड्स मधल्या. दे आर द मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स. देन दे आर प्रेझेंट इन अँटेरियर थोरॅसिक रिजनमध्ये त्या प्रेझेंट असतात. दे आर पेअर्ड राऊंड अँड सर्क्युलर. दे आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स आहेत. दे शो द मच डिपॉझिशन ऑफ फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू इनसाइड विच आर प्रेझेंट दी लॅक्टिफेरस डक्ट त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. डेव्हलपमेंट आणि ग्रोथ जी असते इट इज ड्यू टू द इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन ड्युरिंग द प्युबर्टी. आणि प्रेग्नन्सीच्या दरम्यान त्या ठिकाणी प्रोलॅक्टिन हॉर्मोन जे आहे विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन LTH which is responsible for the development of lactiferous tubules during the pregnancy. Okay, so here is related with the female reproductive system.
The next part we will continue in a next lecture. Thank you.